आता जसं की तुम्हाला माहितीच आहे का मी येऊन काकाच्या गावाला जिथे आहे रिसेप्शन आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच होतं का रिसेप्शनची तयारी चालू होती. बरं तर तयारी किती झाली ना आम्ही आलो जनरेटर घ्यायसाठी, कारण तुम्हाला तर माहिती आहे गावात 4 थेंब पाणी पडलं तर लाईन जाणं तिकडे वाराधून बिन होती आणि पाणी बिन लागला होता. तर म्हणून आम्ही पहिलेच तयारी आम्ही घराकडूनच पोट्टे घेऊन आलो गाडीवर जनरेटर लोड केलं ना डायरेक्ट घरी आलो. घरी आल्याबरोबर तर पहिला आम्ही तयारी केली. मम्मीला विचारलं टी शर्ट कशी वाटत आहे ते चेंज कर म्हणे चांगली नाही वाटत. तर टी शर्ट चेंज करायच्या पहिले इकडे पहिलं पैशाचं जुगाड लावून टाकलं जे आम्ही नकली नोटा आणल्या होत्या उडवासाठी नाही. तर सगळ्याची तयारी झाली मग आम्ही इकडे आलो कारण आम्हाला बिन इकडे एन्जॉय करायचं होतं ना थोडं. आल्याबरोबर आपले फॅन भेटून गेले त्याच्यासोबत बिन फोटो काढला. आणि हर गावात असा एक पेऊन मचवणारा राहते जो हाफ पॅन्टवरीन बस पुरा आतंक मचवून टाकन तसा नाही का कर्जा बरं टॅग केले नाही तर त्याला शेअर कर जाईल आणि नसन त्याचे इंस्टाग्राम तर दाखव जाते. आता सगळे नाचन ना आपण पात्र असं तर होऊ नाही शकत. मग आम्ही केला डान्स चालू. बहुत नाचलो पोट्टो मस्त एन्जॉय केला कारण लगेच दिवसाबाद नाचायला भेटलं होतं ना. बस डान्स वान्स केल्यावर आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो. काकाजवळ बसलो होतो ज्या काकाचं लग्न तो नाही त्याचा भाऊ तो म्हणे मला बिन घे म्हणे व्हिडिओ होतं. मग काकाला बिन दाखवून घेतलं. जेवण झाल्यावर सगळे पाहुणे जात होते तर त्यांना म्हणजे सार करायला आलो. आमच्या गावाकडे तर हेच म्हणते तुमच्याकडे काम ते परत पाहुणे गीत गेल्यावर मग आम्ही सगळे पूर्ण फॅमिली बसलो होतो एका जागी पूर्ण टाइम गीत स्पेंड केला म्हणजे सगळ्यांना गोष्टी सांगितल्या आणि मग सगळेजण झोपायला गेलो स्लापर कारण लग्नाच्या घरी तुम्हाला माहितीच आहे किती गर्दी राहते. घरात तर जागा होती नाही तर स्लापरच जुगाड जमवला आम्ही. कसे पडदे पुडदे घेतले होते डोक्याकडे ना चटईवरच झोपलो आणि गावाकडे जात होतो. दुसऱ्या दिवशी मामा सकाळी चालतं उठवाले 5:30 वाजता उठवला ना. उठल्याबरोबर पहिले मी दात घासून घेतल्या. आता लग्नाच्या घरी कुठं दुधाच्या चाय पाहू तर काढाच चायने जमून घेतला भाऊ मी आणि तयारी वारी करून निघलो मामासोबत मग गावाकडे झाले. आता तुम्हाला व्लॉग तर पूर्ण दाखवत होतो कारण मी शूट पूर्णच केला पण टाइम जास्त झाला म्हणून व्लॉग काही मी पूर्ण दाखवू शकतो. मी आलो मामाच्या गावाला चंद्रपूर साईडवर तर पोट्टे आजसाठी एवढंच मग पोट्टे भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.